घराच्या मालकाला विटेवर उभा करणारा पुंडलिक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्या पुंडलिकाने माता पित्यांची सेवा केली हे विसरू नका। म्हणून आजची ही श्री विठ्ठल कथा आपल्याला माय बापांच्या सेवेकडे लक्ष द्यायला प्रवृत्त करते। कलियुगासारख्या युगात आज गावागावांमध्ये घराघरांमध्ये माय बापांकडे दुर्लक्ष होतंय। जगातील निरागस निरतिशय आणि निस्वार्थ प्रेम करणारी दोन माणसे आहेत महाराज या जगात, आई आणि आपले बाप। स्वार्थ परवश झालेला समाज आहे। तुमचा चेहरा पाहिल्यावर अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुमचे गुण पाहिल्यावर जग तुमच्याकडे आकृष्ट होतं, आकर्षित होतं। तुमचा पैसा पाहिल्यावर, तुमचं पद पाहिल्यावर, तुमची प्रतिष्ठा पाहिल्यावर अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतात। पण माझं लेकरू काळं आहे का गोरं आहे, चांगलं आहे का वाईट आहे, पापी आहे का पुण्यवान, काहीच माहिती नाही, तरी सुद्धा 9 महिने 9 दिवस आपल्या उदरात जी प्रेम करते लेकरावर, तिचं नाव आई आहे। एक जण म्हणला, आई 9 महिने मला पोटात वाढवलंस ना, किती किंमत झाली बोल, सगळे पैसे देऊन टाकतो। किती पैशाने मूल्य होणार आहे महाराज? बाळाच्या पायात जर काटा मोडला तर टपकन पाणी आईच्या डोळ्यात येतं। काय ईश्वराने काही कनेक्शन हार्टली बनवले। ठेच तान्हुल्या लागली यशोदेच्या डोळा पाणी, जिथे आहेस तू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया। जिथे जिथे वृक्ष आहे तिथे आहे छाया, जिथे आहेस तू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया। आई ही आईच असते महाराज। आणि म्हणून माझे माता पिता साक्षात ईश्वर स्वरूप आहेत, या भावनेने आपण त्यांची पूजा करावी। या कलियुगात फार दुर्दैवाने काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। मुंबईमध्ये गगनचुंबी बंगला होता, कोट्यावधी रुपयाचा बंगला होता, आणि त्या बंगल्यात एक आई मरून पडली। अमेरिकेतला तिचा मुलगा पाहण्याकरता आला। 6 महिने झालेत आईचा फोन लागत नाही। 6 महिन्यांनी मुलगा येऊन पाहतो, बंगल्याचा दरवाजा उघडला, आतमध्ये घाण वास सुटला होता, नुसता सापळा शिल्लक राहिला होता। एवढी ओपन माइंडची लोक आज या जगात आपल्याला बघायला मिळतात महाराज। परमात्मा विटेवर उभा राहिला, त्याच्या येण्याच्या भूमिकेकडे आपण लक्ष द्या। काळे असू द्या, गोरे असू द्या, आई बाप शिकलेले असू द्या, अडाणी असू द्या, पण महाराज त्या माय बापांच्या पायावर काय ताकद असते तुम्हाला माहिती नाही। पता नहीं माता पिता की चरणों में कितनी ताकत है, जितना झुक जाओ उतना ऊपर जाता है। माझं गाव पैठण जवळ आहे। आज मी पंढरपुराच्या जवळ कीर्तनाला कथेला आलो। महाराष्ट्रभर आम्ही रोज फिरतो, मी असेल, आमची महाराज मंडळी असते। कीर्तनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर प्रवास होतो, रोज कीर्तन करून घरी जायला। रात्रीचं 11चं कीर्तन संपल्यावर 3-4 तासाचा प्रवास करून घरी जाईपर्यंत 3-4 वाजतात। पण गाडीचा हॉर्न नुसता दाबला की घरातला बाप उठतो, घरातली आई उठते। माझं लेकरू प्रवास करतं, माझं लेकरू दिवसभर रात्रभर गाडीत प्रवास करतंय। आईचं अंतकरण सारखं कासावीस असतं महाराज। एका आईला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं, आंधळी आई होती। लेकरू लहानचं मोठं होत होतं, हळूहळू पोरग शाळेत जायला लागलं।
आणि ते पोरग शाळेत गेलं की त्याला शाळेतली मुलं चिडवायची, अरे म्हटले बघा आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. आई तुझ्यामुळे मला सगळी शाळेत मुलं चिडवतात, तू कशाला आंधळी झालीस? सगळी मुलं माझी थट्टा मस्करी करतात. आणि पाहता पाहता त्या मुलाच्या अंतःकरणात माझी आई आंधळी आहे म्हणून त्याच्या मनात द्वेष तयार झाला. दिवसामागून दिवस जात होते, काळ बदलत होता, मुलगा हळूहळू शिक्षण घेऊन मोठा झाला. आंधळ्या आईचा आशीर्वाद होता, बाप लहानपणीच वारला होता. आंधळ्या आईने अपार कष्ट करून मुलाला शिकवलं, मुलगा मोठा अधिकारी झाला. पैसा आला, पद आलं, प्रतिष्ठा आली, गावात मोठा बंगला झाला, सुंदर मुलीशी विवाह पण झाला. सगळी सुख जणू देवाने त्याच्या पायावर टाकली. पण एवढ्या सुंदर संसारात, त्या बंगल्यात त्याने त्याच्या आंधळ्या आईला येण्यासाठी नकार दिला. आई तू नको राहू माझ्यात, आजपर्यंत तुझ्यामुळे लोक माझी थट्टा मस्करीच करतात. काय वाटलं असेल महाराज त्या आईच्या अंतःकरणाला. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जिने जपलंय, दोन्ही डोळ्यांनी तिला दिसत नाही अशा अवस्थेत मुलाला लहानचं मोठं केलंय, त्याला शिकवलंय. आणि आज तो मुलगा सांगतो की आई तू माझ्या बंगल्यात राहायला येऊ नको. अनेक दिवस लोटले आणि एके दिवशी आई आजारी पडली. त्याच्या बायकोने सांगितलं, अहो गावातले लोक आईला भेटायला येतात, तुम्ही अजून कधी गेला नाही, जरा जाऊन बघा. त्याने सांगितलं, मला आईला भेटण्याची अजिबात इच्छा नाही. आंधळी आई म्हणून सगळी लोक आजपर्यंत माझी चेष्टा मस्करी करत होते. त्याने त्याच्या बायकोला सांगितलं, अगं आई मी लहान होतो, आमच्या घरात एक लोखंडाची पेटी होती. मी एके दिवशी ती पेटीला हात लावला. आईने सांगितलं, बाळा खबरदार जर पुन्हा कधी या पेटीला हात लावला तर, या पेटीला कधी हात लावायचं नाही. आई पण असं आहे तरी काय, मी नाही सांगणार तुला, पण पेटी उघडायची नाहीस. मग असं तिने ठेवलंय तरी काय, का आजपर्यंत त्या पेटीला मला कधी हात लावू दिला नाही, म्हणून मला तिच्याबद्दल फार द्वेष आहे, घृणा आहे. बायकोने सांगितलं, अहो पण आता त्या आजारी पडल्यात, जाऊन भेटा. अधिकारी असलेला मुलगा आईला भेटण्याकरता आला. पण मुलाला घरी आईला भेटायला येण्याच्या आत आईचा प्राण गेला, आई मरून गेली. आईच्या सगळ्या आठवणींना आता मुलगा उजळायला द्यायला लागला. पण त्याच वेळेला त्याला त्या लोखंडाच्या पेटीची आठवण झाली, का ज्या आईने आजपर्यंत मला त्या पेटीला हात लावू दिला नाही, असं त्या पेटीत आहे तरी काय. म्हणून तो मुलगा त्या लोखंडाच्या पेटीजवळ गेला, पेटी उघडली, त्याच्यात एक फाईल सापडली. ती फाईल उघडली, त्या फाईलमध्ये वाचलं आणि वाचल्यावर त्याला कळालं का हा मुलगा जेव्हा लहान होता मुलांमध्ये खेळण्याकरता गेला आणि एक लोखंडाची सळई त्याच्या डोळ्यात गेली आणि त्याचे दोन्ही डोळे आंधळे झाले. आईने शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं आणि आईने स्वतःची दोन्ही डोळे त्या मुलाला दिली. आणि तेव्हापासून पोरग डोळं झालं आणि आई आंधळी झाली. ज्या आईला आजपर्यंत मी आंधळी आई म्हणून द्वेष करत होतो, पण तिने तिचे डोळे मला दिले होते, ते आजपर्यंत मला कळू दिलं नाही. काय उपकार आहेत माझ्या आईचे. जो बाप आपल्या लेकराला कधी नालायक म्हणत असेल, कधी मूर्ख म्हणत असेल, पण त्याच्या नालायक आणि मूर्ख म्हणण्यातला अर्थ फार दिव्य असतो महाराज. त्याची भावना समजून घ्या. आज हे येणारं जे जनरेशन आहे, यंग जनरेशन, त्यांना आई वडिलांचे साधे शब्द सुद्धा सहन होत नाहीत. त्यांनी या विठ्ठल कथेला जरा नीट ऐका. जगातले सर्व तीर्थ आणि क्षेत्र आपल्या घरातल्या मायबापांच्या चरणावर. इथेच काशी, इथेच ईश्वर, प्रेमळ आई अथांग सागर, माया ममता
भूदंड देते नाही जीवाला घोर, माऊली देवाहूनही थोर, माऊली देवाहूनही थोर. आई ही आई असते महाराज. आणि म्हणून अशा पवित्र आईला, आपल्या पवित्र घरातल्या बापाला लक्ष द्या. या पुंडलिकाने काही केलं नाही महाराज. त्या पुंडलिकाने फक्त त्याच्या मायबापांची सेवा केली आहे. त्याला विचारलं, पुंडलिका आज हा परमात्मा इथं आलाय, कोणत्या पुण्याने आला? त्या पुंडलिकाने सांगितलं, मी काही केलं नाही. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. आणि म्हणून पुंडलिक हा उत्तम पुत्र आहे. त्याने त्याचा पुत्र धर्म आचरणात आणलाय. प्रत्येक मुलाची जबाबदारी आहे का त्याने त्याचं पुत्र धर्माचं पालन करावं. जोपर्यंत आपले मायबाप आहेत तोपर्यंत त्यांच्याकडे लक्ष द्यावं. ज्या तिथीला मायबाप जातात त्या तिथीला त्याने त्यांचं पिंडदान कर्म करावं. जिवंत आहेत तोपर्यंत लक्ष द्यावं. गेल्यावर का माता पितर मरणे अंकित जे दिवस, त्या तिथीला त्यांचा सगळा पिंडदान विधी करावा. हा त्या मुलाचा स्वधर्म आहे. काय झालं, एका बापाने मरताना त्याच्या मुलाला बोलावलं, सांगितलं, हे बघ आता हे पिकलेलं पाणी गळून पडणार आहे. माझ्याकडे भरपूर प्रॉपर्टी मी जमा केली होती, आता ही सगळी तुलाच देणार आहे. पण याच्या बदल्यात फक्त 3 गोष्टी मला तुझ्याकडून पाहिजेत. बाप होता वारकरी. पोराने विचारलं काय पाहिजे? त्यांनी सांगितलं काही नाही. पहिली गोष्ट, रोज घरात देवाची देवपूजा करायची, पांडुरंगाची पूजा करायची. दुसरी गोष्ट, सकाळ संध्याकाळ हरिपाठ वाचायचा. आणि तिसरी गोष्ट, वर्षातून एकदा पंढरपूरची वारी करायची. त्याचा नाईलाज झाला, पण प्रॉपर्टीमुळे तो बापाला हो म्हणला. आणि बाप गेल्यानंतर मग आता त्याने बापाला वचन दिलं होतं, मग नाईलाजाने देवपूजा करायला लागला. त्याला जर कोणी विचारलं, का रे काय करतोस? काही नाही म्हणला, देवाच्या डोंबल्यावर पाणी ओततोय, म्हणजे देवपूजा. त्याला जर विचारलं काय वाचतोस, तो म्हणायचा ते भारूड वाचतोय, म्हणजे हरिपाठाला भारूड. त्याला जर विचारलं कुठं चाललास? चाललो म्हणला पंढरपूरला हेलपाटा मारायला, म्हणजे वारी सुद्धा म्हणत. हा अधम पुत्र आहे. बापाच्या मनात काय चाललंय हे अगोदरच कळून जो सेवा करतो तो उत्तम पुत्र आहे. बापाने आज्ञा केल्यानंतर बापाच्या इच्छेने वागतो तो मध्यम पुत्र आहे. पण बापाने आज्ञा केल्यानंतरही त्याच्याकडे लक्ष देत नाही, हा कनिष्ठ पुत्र आहे, अधम पुत्र आहे. एका बापाने त्याच्या 3 मुलांना एका साधूकडे नेलं. सांगितलं, महाराज माझ्या या 3 मुलात उत्तम पुत्र कोणता, मध्यम कोणता आणि कनिष्ठ कोणता? महाराजांनी सांगितलं, एक दिवस ठेवा यांना माझ्याकडे. 3ही मुलं ठेवली. तिघांनाही खाण्याकरता 2-2 केळी दिली. आता केळी खाल्ल्यानंतर केळीची साल्टी कुठं टाकतात याच्यावरून आता मुलांची कॅटेगरी ठरणार होती. पहिल्या मुलाला केळी दिली, त्याने ती केळी खाल्ली, केळीची साल्टी रस्त्यावर टाकली. 2 जण उपरीचे चालले, त्याच्यावरून घसरले आणि पडले. दुसऱ्या मुलाने केळी खाल्ली, त्या केळीची साल्टी कचऱ्याच्या डब्यात टाकली. आणि तिसऱ्या मुलाने ती केळी खाल्ली, केळीची साल्टी गाईला खाऊ घातली, का जेणेकरून गाईने ही साल्टी खावीत, त्याच्यापासून दूध तयार होणार आहे. बापाने साधूकडे येऊन विचारलं, उत्तम पुत्र कोणता, मध्यम कोणता आणि कनिष्ठ कोणता? सांगितलं, ज्याने गाईला केळीची साल्टी खाऊ घातलीत हा उत्तम पुत्र आहे, ज्याने कचऱ्याच्या डब्यात टाकलीत हा मध्यम पुत्र आहे, आणि ज्याने रस्त्यावर केळीची साल्टी फेकली तो कनिष्ठ पुत्र आहे. मायबापांच्या आज्ञेकडे लक्ष असावं. आणि म्हणून सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेविसी कीर शरीरे लोन कीजे.